अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, BSc नर्सिंग 2025साठीची जी ॲडमिशन प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सध्या स्टार्ट झालेली आहे. तर हे जे नोटिफिकेशन आहे ते आज 2 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी CET सेलने अपलोड केलेलं आहे. ॲज पर नोटीस 11 या ठिकाणी BSc नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते. यासाठी ऑनलाईन प्रेफरन्स जे आहे ते फिलिंगची डेट या ठिकाणी दिलेली आहे. आपण सगळ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंगला रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॅपसाठी, असेच विद्यार्थी कॅप राऊंड प्रोसेसमध्ये किंवा जी काही प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस आहे त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी कॅपची जी आहे ते डेट डिक्लेअर झालेली आहे. आपण बघूया त्याच्यामध्ये डिटेल जे नोटिफिकेशन आहे त्याच्याबद्दल एकदम डिटेल्समध्ये आपण सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये समजून घेणार आहोत. तर The registration process for admission for the first year BSc nursing course was carried out as per the above referred notices. म्हणजे नोटीस नंबर 8, 9 आणि 10 या नोटीसनुसार आपण सगळ्यांनी BSc नर्सिंगचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ज्यांनी BSc नर्सिंगचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे कॅपसाठीचं, अशा विद्यार्थ्यांना या कॅप प्रोसेसमध्ये चान्स नाही आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेण्याचा चान्स आहे किंवा ते डायरेक्ट मॅनेजमेंट कोट्यामधूनच ॲडमिशन घेऊ शकतात. त्यांना कॅप राऊंड थ्रू जाता येत नाही. ठीक आहे. तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी प्रोसेस स्टार्ट आहे. द कॉम्पिटंट अथॉरिटी हॅज डिसाइडेड टू कंडक्ट ऑनलाईन चॉईस फिलिंग प्रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस ऑफ द कॅप राऊंड 1 फॉर BSc नर्सिंग कोर्स ॲज पर शेड्यूल. याचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे कॅप राऊंड 1 साठीचं. आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी एक डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा या ठिकाणी आहे पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट. या ठिकाणी एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिकेशन होईल किंवा एक मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल. आता मेरिट लिस्ट कशी काढतात, मेरिट लिस्ट कशी बनवतात की तुम्ही जेवढ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी BSc नर्सिंगला रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ॲज पर मार्क्स तुमचे काय पर्सेंटेज स्कोर आलेला आहे. पर्सेंटेज स्कोरनुसार तुमचं त्या ठिकाणी काय केलं जातं, एक मेरिट ठरवलं जातं. तुमचा एक जो मेरिट लिस्ट नंबर आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला भेटतो. ठीक आहे. तर मेरिट लिस्टनुसार त्या ठिकाणी 4/8/2025ला काय होईल तुमची, म्हणजेच सोमवारी त्या ठिकाणी मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल वेबसाईटवरती. एकदा का मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली की तुम्ही काय करायचं की आपला मेरिट नंबर कुठं आला आहे ते त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स हे जास्त पडलेले असतात. जसं की 95% वर मार्क्स आहेत. 96, 97, 98, 99% पण बरेच विद्यार्थी असतात. तर अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटण्यासाठी मेरिट लिस्ट नंबर हा खूप महत्त्वाचा असतो. तर त्यासाठी तुम्ही मेरिट लिस्ट नंबर बघणं गरजेचं आहे. मेरिट लिस्ट नंबर पब्लिश त्या ठिकाणी 4/8/25ला आपल्याला भेटेल. त्यानंतर डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर द कॅप राऊंड 1. ठीक आहे. आता सीट मॅट्रिक्स नेमका काय प्रकार असतो. सीट मॅट्रिक्समध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट अवेलेबल आहेत त्याचं डिटेल्स त्या ठिकाणी दिलेलं असतं. जसं की समजा एक्झाम्पल आपण घेऊया, जसं की सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे. ठीक आहे. तर सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे आहे तर त्या कॉलेजमध्ये टोटल इंटेक 50ची आहे. तर 50 इंटेकमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक 42 किंवा 43 ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी सीट अवेलेबल असतात. बाकीचे जे 7 किंवा 8 सीट असतात ते सीट मॅनेजमेंट कोट्यासाठी कॉलेजनं घेतलेले असतात. तर ते जे 42-43 सीट्स आहेत त्या सीटचं त्या ठिकाणी मॅट्रिक्स त्यांनी वेबसाईटवर दिलेलं असतं. जसं की ओपनसाठी 15-20 सीट असतील. ठीक आहे. किंवा 20 सीट असतील. त्यानंतर बाकी SC STसाठी काही 5-6 सीट राखीव असतील. VJNTसाठी काही सीट्स राखीव असतील. अशा प्रकारे एक सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी पब्लिश केलं जातं. प्रत्येक कॉलेजचं किती सीट अवेलेबल आहे ते त्या ठिकाणी सांगितलं जातं. वेबसाईटवरती अपलोड केलं जातं. त्याला आपण म्हणतो डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1 साठी सीट मॅट्रिक्स कधी डिस्प्ले होणार आहे, 5 तारखेला. त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स किंवा चॉईस फिलिंग प्रोसेस बाय द एलिजिबल कॅन्डिडेट्स. जे विद्यार्थी या कॅप राऊंड प्रोसेससाठी पात्र झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजचा ऑप्शन टाकायचा आहे. प्रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस त्या ठिकाणी करायची आहे. म्हणजे तुम्हाला कोणकोणती कॉलेजेस पाहिजेत महाराष्ट्रामध्ये त्या कॉलेज कोड तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटला अपलोड करायचे आहेत. आणि कॉलेज कोड अपलोड करताना खूप खबरदारी घ्यायला लागते. त्याच्याबद्दलचे डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये अपलोड करेल. ठीक आहे. साधारणतः मी हा व्हिडिओ 4 तारखेला तुम्हाला अपलोड करेल किंवा जर वेळ भेटला तर 3 तारखेला त्या ठिकाणी अपलोड करून टाकेल की आपण ऑप्शन फॉर्म भरताना कसा भरायचा, कोणती काळजी घ्यायची. बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, मार्क्स चांगले असतात त्यामुळं
मार्क्स चांगले असतात परंतु व्यवस्थित गायडन्स भेटलेलं नसतं. व्यवस्थित एक्सपिरियन्सवाले जे लोक असतात, नर्सिंग फील्डमध्ये जे एक्सपिरियन्सवाले लोक आहेत, अशा लोकांकडून जर तुम्ही गायडन्स घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. पण बरेच यूट्यूब चॅनलवाले आहेत ज्यांना जे नर्सिंग फील्डचे नाहीत, आउट ऑफ नर्सिंग फील्डचे असतात, असे चॅनलवाले देखील त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहेत. त्यामुळं तुम्ही जे प्रॉपर गायडन्स आहे तो गायडन्स भेटल्याच्या नंतरच तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण चुकीचं कॉलेज सिलेक्ट करतो. कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर दाखवलं जातं, कॉलेजमध्ये बिल्डिंग दाखवली जाते, तुम्हाला सगळं चकाचक कॉलेज दाखवलं जातं, परंतु ॲक्च्युअल त्या ठिकाणी कॉलेज व्यवस्थित नसतं आणि नंतर आपण फसतो, यार चुकीच्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं असं वाटतं किंवा कॉलेज कन्फर्म केलं असं वाटतं. त्यामुळं हे जे चॉईस ऑफ कॉलेज आहे ते तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे. त्याबद्दलचा एक माझा जुना गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे की टॉप 25 कॉलेजेस इन महाराष्ट्र नावानं याच चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता की महाराष्ट्रामधले एक 20-25 टॉपमधले कॉलेजेस मी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. त्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे, तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता. तर तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही चॉईस टाका. तुमच्या मार्क्सनुसार त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स भरू शकता. तर ही जी प्रोसेस आहे प्रेफरन्स चॉईस फिलिंगची, त्याबद्दल डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला नंतर बनवेल. सो याच्यात सध्या आपण एवढंच बघूयात की चॉईस फिलिंग प्रोसेस जी आहे ती 5/8/2025 पासून 7/8/2025 पर्यंत त्या ठिकाणी आहे. म्हणजे साधारण तुम्हाला एक 3 दिवसामध्ये हे जे कॉलेज कोड आहेत ते कॉलेज टाकायचे आहेत. ठीक आहे. आता हे जे कॉलेज कोड असतं काय असतं याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवल, त्यावर तुम्हाला सांगेल. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राऊंड 1 फॉर BSc नर्सिंग कोर्स ओनली. ठीक आहे. तर ही जी तुमची सिलेक्शन लिस्ट आहे, तुमचं कोणत्या कॉलेजला नंबर लागला वगैरे, हे जे कन्फर्मेशन आहे तुम्हाला कधी भेटणार 8/8/2025ला. म्हणजेच कॉलेजचा BSc नर्सिंगचा पहिला राऊंड त्या ठिकाणी 8 तारखेला डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ठीक आहे. आता या ठिकाणी काय, फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आता फिजिकल जॉईनिंग म्हणजे काय असतं, म्हणजे समजा 8 तारखेला तुमचा रिझल्ट लागला. ठीक आहे. एक्झाम्पल सांगतो, तुमचं समजा MKCS कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे या ठिकाणी तुमचा नंबर लागला, एक्झाम्पल. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, मग त्या कॉलेजला जायचं आणि फिजिकली त्या ठिकाणी प्रेझेंट होणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही असं नाही करायचं की तुमच्या वडिलांना पाठवलंय, भावाला पाठवलंय, मामांना पाठवलंय, दादांना पाठवलंय, असं नाही करायचं. आपण स्वतः त्या ठिकाणी कॅन्डिडेट त्या कॉलेजला जाणं गरजेचं असतं. फिजिकल जॉईनिंग त्या ठिकाणी जाऊन करायचे आहे. फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा कंपल्सरी नसतो, सगळ्यांनीच त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नसतो. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या कॅन्डिडेट्सला तो कॉलेज आवडलं आहे अशाच किंवा तुम्हाला त्याच ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, पुढचे 4 वर्ष तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये काढायचे आहेत, अशाच वेळी तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्या कॉलेजचा भरू शकता. ठीक आहे. तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्याची जी तारीख वगैरे आहे ती त्या ठिकाणी 9/8/2025 ते 14/8/2025, म्हणजे साधारणतः एक 5 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतात. ते 5 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे, स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे. किंवा जर समजा तुम्हाला कॉलेज आवडलं नाही तर तुम्ही बेटरमेंटचं जे आहे त्यासाठी तुम्ही जाऊ शकता त्याच 5 दिवसामध्ये. सो फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीज बाय DD किंवा चेक. ठीक आहे. तर तुम्ही त्या कॉलेजला गेल्याच्या नंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जाणं गरजेचं असतं. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना BSc नर्सिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तुमचे कॅटेगरीचे असतील किंवा तुमचे बाकी इन्कम सर्टिफिकेट किंवा जे काही असेल मेडिकल फिटनेस वगैरे असेल ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी वगैरे, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल आणि कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम असतो. तर तुम्ही काही करून कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल घेऊन सोबत जाणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना एक 6 महिन्याचा वगैरे कालावधी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अगोदर दिला जात होता, परंतु सध्या कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस आहे ती आपल्या जिल्हा पातळीवरती होते, त्यामुळं हे कालावधी कमी केलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही फिजिकल जॉईनिंग त्या ठिकाणी कॉलेजला जायचं आहे. कॉलेजला गेल्यानंतर सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जाताना तुम्हाला डॉक्युमेंटच्या साधारणतः 2 ते 3 झेरॉक्स कॉपीज सोबत घेऊन जायचे. प्रत्येक डॉक्युमेंटच्या 3 झेरॉक्स कॉपीज सोबत घेऊन जायचे. सोबतच तुम्हाला साधारणतः 3 ते 4 फोटोज लागतील, रिसेंट कलर फोटो लागतील त्या ठिकाणी. आणि फीस. आता फीस काय असते, बऱ्याच कॉलेजवाले काय करतात, जे ओपनचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून पूर्णपणे फीस द्या म्हणतात. ट्युशन फीस सगळी 70-80 हजार किंवा 1,10,000 फीस असते. तर तेवढी फीस घेतात बऱ्याच कॉलेजवाले, ती फीस पूर्ण भरावी लागते असं म्हणतात. जरी तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म केलं नसेल तरी देखील कॉलेजवाले फीस मागतात, परंतु फीस द्यायची गरज नाही त्या ठिकाणी. जर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन रिटेन्शन फॉर्म भरला असेल, कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म केलं असेल, अशा केसमध्ये तुम्हाला ते देणं गरजेचं असतं ओपनच्या कॅन्डिडेटसाठी. परंतु जे कॅन्डिडेट्स कास्टमध्ये आहेत
ज्यांना स्कॉलरशिप आहे अशा कॅन्डिडेट्सनी त्या ठिकाणी ट्युशन फीस कॉलेजला द्यायची गरज नाही, जरी तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म केलं असेल तरी देखील. कारण बरेच कॉलेजवाले फीसच्या बाबतीमध्ये पोरांकडून पैसे घेत आहेत, परंतु ते तुम्ही द्यायची गरज नाही. तसं नोटिफिकेशन गव्हर्नमेंटचं आहे वेबसाईटला. ठीक आहे, तर तुम्ही ते फीस त्या ठिकाणी जी काही फीस असते, आता ही जी फीस त्यांनी सांगितलं की रिक्विजिट फीस दिलेली आहे, तर ती फीस कुठली फीस असते, याच्यामध्ये तुमची युनिफॉर्म फीस असते, ॲडमिशन फॉर्मची फीस असते, तुमचं बाकी TNA असतं, बाकी छोटे मोठे चार्जेस असतात. ठीक आहे, एलिजिबिलिटी फीस असते, साधारणतः एक 15,000 पासून 25,000 ही फीस असू शकते. तर तुम्ही तेवढी फीस त्या ठिकाणी कॉलेजला भरणं गरजेचं आहे. म्हणजे जे कॅन्डिडेट VJNTमध्ये आहेत अशा कॅन्डिडेटला साधारणतः 15,000 ते 25,000 फीस असते मॅक्झिमम. आणि जे कॅन्डिडेट SC आणि STमध्ये आहेत अशा कॅन्डिडेटला साधारणतः एक 10,000 ते 15,000 फीस असू शकते. तेवढी पण फीस नसते, परंतु एक असू शकते. ठीक आहे, ते डिपेंड आहे कॉलेजवरती, कॉलेज कुठल्या कुठल्या प्रकारची फीस पोरांकडून काढतो त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, आणि जे कॅन्डिडेट समजा EWS वगैरे आहेत त्यांना 50% फीस त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. तर तुम्ही जी रिक्वायर्ड फीस आहे ती फीस साधारणतः तुमच्या जवळ ॲडमिशनच्या वेळेस 15,000 ते 25,000 असणं गरजेचं आहे. कारण अलग अलग कॉलेजची अलग अलग फीस असते आणि कॉलेजवाले कधी कुठली फीस मागतील त्याचा भरोसा नाही, त्यामुळे ती फीस सोबत ठेवा. ही जी आहे जॉईनिंग वगैरे तुम्ही 9/8/25 ते 14/8/25 दरम्यान करायची आहे. त्यानंतर शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड विल बी डिस्प्लेड इन ड्यू कोर्सेस. ठीक आहे, एकदा का तुम्ही कॅप राऊंडचा 1 झाला, ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाली कॅप राऊंड 1ची, की तुम्ही कॅप राऊंड 2साठी नव्याने डबल एकदा प्रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस करायची आहे, जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं नसेल तरच. ठीक आहे, तर त्याचं डिस्प्ले जे आहे कॅप राऊंड 2चं वगैरे ते नंतर अपलोड करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता आपण खाली इन्स्ट्रक्शन्समध्ये बघूयात. हे खूप महत्त्वाचं आहे, जे कोणी ॲडमिशनला जातील त्यांनी कृपया हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट शूड व्हेरीफाय द फी स्ट्रक्चर ऑफ द प्रायव्हेट मायनॉरिटी कॉलेजेस अदर रिस्पेक्टिव्ह कॉलेज वेबसाईट. ठीक आहे, आता कॉलेजची फीस किती आहे हे तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन बघायचं असतं, की कॉलेज वेबसाईटला फीस किती आहे, किंवा त्या कॉलेजचा नंबर वगैरे घेणं गरजेचं आहे. जर समजा तुमचा एक्झाम्पल तुमचं ॲडमिशन आहे सिम्बॉयसिस कॉलेज. ठीक आहे, सिम्बॉयसिस तर याच्यामध्ये येत नाही समजा, पण दुसरं एखादं कॉलेज समजा प्रायव्हेट कॉलेज आपण बघूया, जसं की लातूरचं कॉलेज MIT कॉलेज आहे. ठीक आहे, एक्झाम्पल सांगतो, MIT कॉलेज लातूर आहे. MIT कॉलेज लातूरला तुमचा जर नंबर लागला, तुमचं त्या ठिकाणी ॲडमिशन साठी नंबर लागला, तर तुम्ही सिलेक्शन झालं, तुम्ही काय करायचं, त्या कॉलेजला शक्य झालं तर तुम्ही त्या कॉलेजच्या कुठल्याही टीचरचा किंवा त्या ॲडमिन डिपार्टमेंटचा तिथला नंबर घ्यायचा, किंवा कॉलेज वेबसाईटला जाऊन कॉलेजचा नंबर असेल त्या ठिकाणी जाऊन फोन करायचा, कॉलेजला विचारायचं की तुमची फीस किती आहे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी विचारायच्या. आणि ती जी फीस आहे तुम्ही फीस रेग्युलेशन अथॉरिटीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी कॉलेजचं नाव सर्च करून त्या ठिकाणी तुम्ही फीस बघायची आहे त्या कॉलेजची किती आहे, तर ते तुम्ही कन्फर्मेशन करायचं ॲडमिशनला जायच्या वेळेस. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अ सीट इन राऊंड 1 ऑर एनी सबसिक्वेंट राऊंड अँड विश टू सीक बेटरमेंट मस्ट फर्स्ट रिपोर्ट टू द कॉलेज. म्हणजे जे विद्यार्थी कॅप राऊंड 1साठी सिलेक्ट झालेत त्यांनी जाऊन कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे, आणि त्यांना काय करायचं, जस्ट ॲडमिशन घेतलं आहे आणि तुम्हाला समजा ते कॉलेज नको आहे. आता तुम्हाला कॅप राऊंडला जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी जाणं मस्ट आहे, कंपल्सरी आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचंच आहे. तर अशा केसेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं त्या ठिकाणी, पण तुम्ही स्टेटस रिटेन्शन नावाचा जो फॉर्म असतो तो फॉर्म त्या ठिकाणी भरायचा नाही. तुम्ही काय करायचं, फॉर्म तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या राऊंडसाठी जायचं असं कॉलेजला सांगायचं. मग अशा केसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन ते कॉलेज नको असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन त्यांची जी फीस वगैरे असते ती फीस वगैरे पेड करून त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म किंवा ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही तसं केलं नाही, ॲडमिशन घेतलं नाही त्या ठिकाणी जाऊन, तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी काउंट केलं जाणार नाही, किंवा तुम्ही त्या राऊंडमधून डायरेक्टली बाहेर पडू शकता. ठीक आहे, त्यामुळं तुमचं कॉलेज आवडीचं भेटू नाही भेटू तुम्हाला एनिवे त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करणं गरजेचं आहे आणि ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅन्डिडेट हू वॉन्ट्स बेटरमेंट शूड नॉट फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज नको आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही, म्हणजे तुमचं ॲडमिशन फायनल करायचं नाही. ठीक आहे, जस्ट जाऊन डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि जी काय ॲडमिशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची. फक्त त्या ठिकाणी फायनल सबमिशन त्या ठिकाणी ॲडमिशनचं रिटेन्शन तुम्ही त्या ठिकाणी करायचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे इफ कॅन्डिडेट फेल्स टू रिपीट जॉईन अलॉटेड कॉलेज विथ इन प्रिस्क्राईब टाईम पिरियड दे विल नॉट बी एलिजिबल फॉर एनी फर्दर राऊंड्स. म्हणजे जे विद्यार्थी कॅप राऊंड 1मध्ये भेटलेल्या कॉलेजला जाणार नाहीत, ॲडमिशन त्या ठिकाणी घेणार नाहीत, असे विद्यार्थी जर समजा गेलेच नाही तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये डबल जाता येणार नाही. ठीक आहे, कॅन्डिडेट मस्ट फिल दिअर चॉईस प्रेफरन्स सेपरेटली फॉर इच सबसिक्वेंट राऊंड. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्येक राऊंडला अलग अलग त्या ठिकाणी काय करायचं, प्रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस करायची आहे. म्हणजे कॅप राऊंड 1ला तुम्ही 10 कॉलेज टाकले,
समजा तुमचा नंबर 10 कॉलेजमध्ये लागलाच नाही, ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, कॅपराऊंड 2ला 20 कॉलेज टाकायचे, त्या ठिकाणी नाही लागला 30 कॉलेज टाकायचे, 3rdला टाकायचे. आता मी सांगत नाही की कॉलेज प्रत्येक वेळेस वाढवा, पण ते जस्ट एक्झाम्पल आहे. समजा तुम्ही 10मध्ये नाही लागला, मग तुम्हाला वाटतं आपले मार्क्स कमी आहेत, आपल्याला सेकंड राऊंडला ॲडमिशन भेटणं गरजेचं आहे, खूप लेट झालं आहे, अशा वेळेस तुम्ही चांगली कॉलेज शोधून आणखी एक 12-15 कॉलेज टाकू शकता, किंवा 10 फर्स्ट टाईम 10 टाकले, नेक्स्ट टाईम तुम्ही 5 पण टाकू शकता, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक राऊंडला हे अलग अलग त्या ठिकाणी प्रेफरन्स कॉलेज तुम्ही देऊ शकता. इफ एनी कॅन्डिडेट इज सॅटिस्फाईड विथ द अलॉटमेंट अँड वॉन्ट्स टू कन्फर्म द ॲडमिशन, ज्यांना ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म कॉलेजला सबमिट करायचा आहे. आणि हे जे कॉलेजवाले आहेत ते तुम्हाला फोर्स करू शकत नाहीत की इथंच ॲडमिशन कन्फर्म करा, ठीक आहे, किंवा आमचं कॉलेज खूप चांगलं आहे, तुम्ही याच ठिकाणी राहा, दुसरीकडे जाऊच नका, असं कॉलेजवाले तुम्हाला फोर्स करू शकत नाही. ते तुमच्या इच्छेवरती डिपेंड आहे, त्या ठिकाणी ॲडमिशन ठेवायचं आहे की पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे, ठीक आहे. आणि वेबसाईटसाठी तुम्ही रेग्युलर वेबसाईटला अपडेट राहा, तसेच यूट्यूब चॅनल वगैरे असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं जे आहे अपडेटसाठी त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेटू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली प्लीज कमेंट करा. तुमची कुठलीही कमेंट असेल त्याचा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचं सॅटिस्फॅक्शन करण्याचा प्रयत्न करेन. नर्सिंग फील्डबद्दल तुमचा जो काही डाऊट असेल, तुमचं जे काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल, तुमची क्वेश्चन्स असतील, तुम्ही माझ्या व्हिडिओच्या चॅनलवरती कुठल्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. याचा रिप्लाय मी तुम्हाला देईल. जसं की तुमचं ॲडमिशन प्रोसेस असेल, जॉईनिंग असेल, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरचा पण काय प्रॉब्लेम असेल, काही क्वेश्चन्स असतील, असे देखील तुम्ही खाली त्या ठिकाणी कमेंट्स करू शकता. तुमचं स्कॉलरशिपबद्दल काही इश्यू असतील, कॉलेजच्या ट्युशन फीजबद्दल काही इश्यू असतील, फीस सर्व्हिस अथॉरिटीबद्दल काही इश्यू असतील, कुठलाही नर्सिंग रिलेटेड इश्यू असेल, किंवा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलला बाहेर जॉब करताय नर्सिंग फील्डमध्ये, त्यावेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, अशा कॅन्डिडेटनी किंवा अशा नर्सेसनी देखील कमेंट केली तरी चालते. काय प्रॉब्लेम, त्यांचं सगळ्यांचं मी ॲन्सर देण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील पाठवा सगळ्यांना, जेणेकरून त्यांना देखील इन्फॉर्मेशन आहे ते व्यवस्थित भेटून जाईल. बाकीचे जे काही ॲडमिशन प्रोसेसबद्दलचे डिटेल्स अपडेटेड व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नेक्स्ट काही दिवसामध्ये जसं जसं नोटिफिकेशन पडत राहतील त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनचे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करत राहील. धन्यवाद.